श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. स्वामींचे नामस्मरण या पद्धतीने करा. प्रचितीची नक्कीच खात्री आहे. आपल्याला प्रचिती येईलच आहे. आपण तासनतास माळा जपतो तरीही मन शांत का नाही? तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ म्हणता, पण कठीण प्रसंगात स्वामी धावून आल्याचा अनुभव का येत नाही? याचे उत्तर स्वामींनी स्वतः गुरु लीलामृतात दिले आहे. आपण नाव घेतो पण आपण स्वामींना हाक मारत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नामस्मरणाची अशी सिद्धावस्था सांगणार आहे जी वापरल्यानंतर अशक्य गोष्टीही शक्य होतील. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्याशी बोलत नाही तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. आज आपण स्वामींशी भेट करणार आहोत. बऱ्याचदा आपण काय करतो, आपल्या संख्येवर लक्ष देतो. म्हणजे 10 माळा झाल्या, 11 माळा झाल्या, पण त्या माळा मोजताना आपले लक्ष कुठे असते? घराच्या प्रश्नांकडे, या व्यापाराच्या टेन्शनमध्ये, या ऑफिसच्या टेन्शनमध्ये, या मुलांकडे. स्वामींना आपली संख्या नको आहे, आपला भाव हवा आहे. जर तुमचे मन नाम घेताना स्थिर नसेल तर ते नाम केवळ होठांवर राहते, ते तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. मग आपल्याला प्रचिती कशी येईल? आता मी नामस्मरणाची सर्वात प्रभावी पद्धत सांगत आहे, ज्याला आपण प्राणनाम साधना म्हणूया. आपल्याला ताठ बसायचं आहे. तुमचे दोन्ही हात तुमच्या गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत ठेवायचे आहे. डोळे मिटून आपले लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्रावर केंद्रित करायचं आहे. जेव्हा तुम्ही इथे केंद्रित कराल तर पहा, स्वामींची सचेतन मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येत आहे. स्वामी तुमच्याकडे पाहून तुम्हाला आशीर्वाद देत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्मित हास्य दिसत आहे. ही जर मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आली नाही तर एक प्रकाश बिंदू पहा. तुमच्या डोळ्यासमोर एक प्रकाश बिंदू येत आहे. जर तुम्हाला हे डोळ्यासमोर दिसायला लागलं आहे आणि आता तुमच्या मनामध्ये धीरे धीरे श्री स्वामी समर्थ उच्चारण यायला लागले आहे. तुमच्या धडकना वाढून गेल्या आहे. तुमच्या प्रत्येक धडकनामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ आपोआप ऐकू यायला लागला आहे. स्वामींची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आहे. स्वामी तुम्हाला काही सांगत आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणताय तर श्री स्वामी समर्थ तुमच्या नाभीतून आला आहे, तुमच्या गळ्यातून नाही. नाभीतून तुम्हाला ऐकू यायला लागलंय. नाभीतून तुमच्या उच्चारण यायला लागलंय. जेव्हा तुम्ही उच्चारण करता तर तुम्हाला असं वाटतंय की हे उच्चारण श्री स्वामी समर्थ माझ्या नाभीतून येत आहे. प्रत्येक वेळेस नाव घेताना विचार करायचा आहे की विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ती ऊर्जा माझ्या चारीकडे फैललेली आहे. ती ऊर्जा माझ्या शरीरामध्ये आता धीरे 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 प्रवेश करत आहे. नामस्मरण तुमचं सुरू होऊन गेलं आहे. धीरे धीरे तुम्ही नामस्मरणामध्ये बिलकुल एक रूप होऊन चुकलाय. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर फक्त श्री स्वामी समर्थ दिसतात ते, आणि नाभीतून बिलकुल मनापर्यंत तुमच्या हृदयापर्यंत श्री स्वामी समर्थचा उच्चारण येत आहे. ही स्थिती आपल्याला जागृत करायची आहे. नामस्मरण सुरू करण्याच्या पूर्वी स्वामींना सांगायचं आहे, महाराज
मी माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलंय. माझ्या आयुष्यातील जेवढ्याही अडचणी आहे ते तुमच्या चरणी ठेवले आहे. एकदा तुम्ही भार त्यांच्यावर टाकला की तुमचं मन हलकं होईल आणि हलक्या मनातच लगेच प्रचिती येते. शून्य अवस्था नामाच्या दरम्यान जर तुमचं मन नसेल लागते तर 2-3 मिनिटे शांतपणे स्वामींसमोर बसायचं आहे. काहीच बोलायचं नाही, पूर्ण शांतता. या शांततेत शांत बसून पहा, तुम्हाला स्वामींचा आवाज ऐकू यायला लागेल. यालाच अनाहत नाद म्हणतात. जेव्हा तुम्ही शांत बसून स्वामींचे डोळ्यासमोर सचेतन मूर्ती आणली आहे तर स्वामींचा आवाज धीरे धीरे तुम्हाला ऐकू यायला लागेल. त्याला अनाहत नाद म्हणतात. आपण अनाहत नादद्वारा सुद्धा स्वामींशी एकाकार करू शकतो. काम झाल्यावर नाही तर काम होण्यापूर्वीच आपल्याला स्वामींचे आभार मानायचे आहे. स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी आहेत याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. ही कृतज्ञता स्वामींना तुमच्याकडे खेचून आणते. तसं सुद्धा रोज एकदा तरी सगळ्यांना धन्यवाद द्यायचा आहे. पृथ्वी, सूर्य, अन्न, ज्याला सुद्धा आपण खातो पितोय त्यांना सगळ्यांना एकदा हात जोडून कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. म्हणायला हवं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. पहा, तुमच्यामध्ये बदल यायला लागेल आणि तुमची प्रचिती तुम्हाला यायला लागेल. चला आता या क्षणी 2 मिनिटं अनुभव घेऊया. जिथे आहात तिथे शांत बसा, डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यासोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामींनी वचन दिलं आहे, अनन्य भावे मला शरण येणाऱ्याच्या योगक्षेम मी स्वतः वाहतो. जर तुमची हाक तळमळीची असेल तर स्वामींना यावंच लागेल. तुमच्या आयुष्यात तुम्हालाही स्वामींची प्रचिती कधी आली आहे का? तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या भक्ताचा विश्वास वाढू शकतो. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्कीच पाठवा जो संकटात आहे, ज्यांना स्वामीच्या आधाराची गरज आहे. तुम्ही स्वामींचे व्हा, स्वामी तुमचेच आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.